सुरुवात आता एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत। भल्या सकाळी रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे शरदचंद्र पवारचे नेते रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेलेले असून सर्किट हाऊस इथे ते पोहोचलेले आहेत। अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय ती म्हणजे आमदार रोहित पवार हे शरद पवार गटातील आहेत आणि ते आता अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय दडलंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर अजित पवारांच्या भेटीसाठी ते सर्किट हाऊस इथं रोहित पवार पोहोचलेले असून अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीसाठी सर्किट हाऊस इथं उपस्थित आहेत। तर आज एकीकडे किल्ले रायगडावर शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी खास आयोजन करण्यात आलंय। दरम्यान रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला गेल्यामुळे अनेकांच्या भुवयात सुद्धा उंचावलेल्या आहेत। सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। गुड मॉर्निंग वैभव, आज एकीकडे शरद पवार गटाकडून तुतारीचं अनावरण होणार आहे किल्ले रायगडावर आणि दुसरीकडे त्यांच्याच गटातील नेते आमदार जे आहेत रोहित पवार हे अजित पवारांच्या भेटीला तिथे पोहोचलेले आहेत। भेटीमागचं कारण नेमकं काय आहे? म्हणाले भेटीचं कारण जे ते काही स्पष्ट नाहीये, मात्र सकाळी 7 वाजताच अजित पवार हे सर्किट हाऊसला आले, पावणे 7 वाजता, आणि त्यांच्या वेगवेगळ्या बैठका नियोजित होत्या। अधिकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठका ज्या आहेत त्या सर्किट हाऊसला अजित पवार आज घेणार होते। तिथं अचानक रोहित पवार आल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार मतदारसंघातले काही कामं आहेत त्याच्या संदर्भानं रोहित पवार हे निधीच्या विषयी चर्चा करण्यासाठी तिथं आलेत असं सांगण्यात येते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। मात्र नेमकं कारण काय रोहित पवारांच्या भेटीचं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। गेले काही दिवस दोन्ही गटांमधला अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा संघर्ष टोकाला पोहोचलाय। रोहित पवारही त्याच्यामध्ये मागे नाहीयेत। अप्रत्यक्षरित्या रोहित पवारांनी अनेकदा काकांवरती म्हणजे अजित पवारांवर टीका केली आहे। तर अजित पवार हे सुद्धा रोहित पवार यांना फार घाई झाली आहे किंवा तो बच्चा आहे अशा स्वरूपाची टीका करताना दिसून आलेले आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघर्ष जो आहे कुटुंबातला तो राजकीय संघर्ष एकदम विकोपाला गेलेला असताना रोहित पवार हे अजित पवार यांच्या भेटीला जाहीररित्या अशा पद्धतीने जिथे बैठका आयोजित केलेल्या आहेत तिथं येण्यामागचं नेमकं कारण काय? संभ्रम रोहित पवारांना पसरवायचा आहे का? अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात। कारण एरवी अजित पवारांना भेटायसाठी रोहित पवार खासगी भेटीची मागणी करू शकतात किंवा जाऊ शकतात थेट त्यांना भेटायला। मात्र तसं असताना त्याऐवजी त्यांनी पुण्यामध्ये सर्किट हाऊसला भेटणं पसंत केलंय। कदाचित इथून रोहित पवार हे रायगडला जाणार असावेत आणि अजित पवार सर्किट हाऊसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते त्यांना भेटण्यासाठी तिथं आलेत। मतदारसंघातल्या काही कामांच्या संदर्भात निधीच्या संदर्भात सुद्धा चर्चा जी आहे ती होऊ शकते। येत्या बजेटमध्ये काही तरतुदी ज्या आहेत अगदी बरोबर आहे। त्यामुळे नेमकं भेटीचं कारण हे स्पष्ट झालेलं नाहीये। शक्यता वर्तवली जाते या भेटीमागचं कारण आपण जाणून घेत राहू। वैभव, तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।